कसल्या टेन्शनमध्ये आहेस काय? माझं एक स्वप्न होतं. या मुलांसाठी मला बौद्ध शैक्षणिक संस्था चालू करायची होती, जेणेकरून या मुलांना इतर शिक्षणाबरोबर बौद्ध धर्माचं शिक्षण पण मिळेल. पण कुणी सपोर्ट नाही केला का मला या कामासाठी? मोठ्या लोकांकडे आर्थिक मदत मागितली तर कुणी म्हटलं 14 एप्रिल तोंडावर आहे, नंतर बघू. एक जण तर म्हटलं की आपल्याच लोकांकडे पैसा नाही, काय शिकवायचं आहे ते या विहारात शिकव. एकीकडे आपण म्हणायचं की आपल्याच लोकांकडे पैसा नाही, आणि दुसरीकडे वर्षातून एकदा बाबासाहेबांची जयंती म्हणून मुंबईसारख्या शहरात एका दिवसाला 500 करोड खर्च करायचे, तेही हे दारू, मावा, गुटखा, डीजे, सजावट अशा गोष्टींसाठी. अरे पण त्याच बाबासाहेबांनी अनुच्छेद 30 नुसार आपल्याला जो अधिकार दिलाय की आपण देखील धार्मिक शैक्षणिक संस्था सुरू करू शकतो, त्याच बाबासाहेबांचे विचार जपण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही. वा, मी तर हा प्रयत्न शेवटपर्यंत सोडणारच नाही. आणि तुम्ही सुद्धा संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार कसे वापरायचे हे जाणून घ्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष